नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. दोघं पण आम्ही सकाळी लवकरच उठलोत आणि सगळं काही आमचं आवरून झालेलं आहे. सो खाली जाऊन आधी चेकआउट करून घेऊयात. काल आम्ही जरा जास्तच राईड केली. सो आम्ही ठरवलं आहे की जास्त आज राईड नाही करायची. इथलेच आसपासचे थोडे प्लेसेस एक्सप्लोर करून घेऊयात. हॅपी चेकआउट करून घेतो आहे. सो तोपर्यंत मी दोन्ही पण बाईक्स कोल्ड स्टार्ट करून घेतो. बाईक असो या कार, जर तुम्ही दिवसातून फर्स्ट टाईम जर तिला चालू करत असाल आणि मॉर्निंगला तर नक्कीच थोडा वेळ चालू करून ठेवली पाहिजे. सो याने गाडीची इंजिन लाईफ पण वाढते. तर आपण आहोत आज रत्नागिरीमध्ये आणि या शहराला हे नाव इथे असलेल्या एका किल्ल्यामुळेच पडलेलं आहे. तर तो किल्ला म्हणजेच रत्नदुर्ग आणि आम्ही आज चाललो आहोत याच किल्ल्यावरती. तर हा किल्ला एक रत्नागिरीपासून एक 3 ते 4 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. सो तिथे जायला आपल्याला जास्त टाईम लागणार नाही आहे. आपण ऑलमोस्ट किल्ल्यापाशी पोहोचलो आहोत. समोरच तुम्ही पाहू शकता किल्ला आपल्याला दिसायला लागलेला आहे. आणि या किल्ल्याचे तसे पाहिले तर 3 प्रमुख भाग आहेत. ते म्हणजे महादरवाजा, दीपगृह आणि भगवती मंदिर. तर आज आपण जाणार आहोत किल्ल्याच्या पश्चिमकडच्या बाजूने, ते म्हणजेच भगवती मंदिरकडे. तर चला, आपण फायनली पोहोचलो आहोत. इथेच कुठेतरी बाईक पार्क करून घेऊयात. पार्किंगच्या बाजूलाच हा कॅफे आहे आणि इथे बसून मस्तमध्ये तुम्ही किल्ल्याच्या समोरचा हा पॅनोरामिक व्ह्यू पाहू शकता. समोर दिसते ते आहे किल्ल्याचे प्रमुख प्रवेशद्वार. हे प्रवेशद्वार सकाळी 8 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत चालू असतं. प्रवेश करताच तुम्ही पाहू शकता की असे आपल्याला काही किल्ल्याचे मॅप आणि काही किल्ल्याबद्दल इथे माहिती पाहायला भेटेल. आपण आता पोहोचलो आहोत किल्ल्याच्या वरच्या भागात. हा किल्ला बहामनी राजवटीत बांधला गेलेला होता आणि तो त्याच्यानंतर आदिलशहाच्या ताब्यात होता. आणि यानंतर 1670मध्ये महाराजांनी हा किल्ला जिंकला आणि याला मराठा साम्राज्यात विलीन केलं. हे समोर दिसते ते आहे भगवती देवीचे मंदिर आणि या किल्ल्यालाच भगवती किल्ला पण म्हणतात. तर ते याच मंदिरामुळे. दर्शन करून झालेलं आहे. ॲक्च्युली मंदिरामध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे कॅमेरा मला बंदच ठेवावा लागला. आणि या समोरच्या दीपमाळेजवळ तुम्ही पाहू शकता 16व्या शतकातील मराठा आरमाराचे प्रमुख म्हणजेच दर्यासारंग कान्होजी आंग्रे यांचा पुतळा आहे. तर चला, आता आपण या पायऱ्या चढून किल्ल्याच्या या तटबंदीवरून मस्तमध्ये फेरफटका मारूयात. आणि समोरच आपल्या स्वराज्याचा हा भगवा झेंडा. आपल्याला या तटबंदीवरून जाताना किल्ल्यावर खूप सर्व बुरुज आणि स्तंभ पाहायला भेटतील. त्याच्यापैकीच हा एक बसक्या बुरुज आणि या बुरुजावरून दिसणारा व्ह्यू अमेझिंग आहे. आपण थोडे पुढे आलोत की अजून एक आपल्याला इथे बुरुज पाहायला भेटतो. तो म्हणजेच रेडिओ बुरुज. आणि या बुरुजावरती एक स्तंभ पण आहे. आणि या बुरुजावरूनच तुम्ही असा अथंग पसरलेल्या सागराचं विहंगम दृश्य पाहू शकतात. आणि तटबंदीच्या खडकावर खाली आदळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र समुद्राच्या लाटा आपल्या लक्ष वेधून घेतात.
किल्ला तसं पाहिलं तर साधारण 120 एकर क्षेत्रफळ पसरलेला आहे आणि या किल्ल्यावरती अंदाजे 29 बुरुज आहेत आणि त्याच्यातले 9 बुरुज हे फक्त ह्या बाले किल्ल्यावरती आहेत, तेच म्हणजे भगवती किल्ल्यावरती. आणि या समोरच्या बुरुजावरूनच आपल्याला किल्ल्याचा उर्वरित भाग दिसतो, ते म्हणजेच दीपगृह आणि महादरवाजा. एका बाजूला असं हे जंगल टाईप आणि दुसऱ्या बाजूला हा असा अथांग पसरलेला समुद्र. गडाचा पूर्ण फेरफटका मारल्यानंतर आम्ही आता चाललो आहोत गडाच्या खालच्या बाजूला, जिथेच मरीन ड्राईव्ह सारखं काहीतरी बनवलं आहे. तर पाहूया. आपण आता चाललो आहोत रत्नागिरीमधल्या मरीन ड्राईव्ह पॉईंटकडे. समोरच काहीतरी किल्ल्यावरती कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे आणि त्याच्या पाठीमागेच तुम्ही पाहू शकता वरती तोच आहे सनसेट पॉईंट. तसेच आपण या मरीन ड्राईव्हवरती चाललो आहोत, तिथे बसून पण तुम्ही सनसेटचा आनंद घेऊ शकता. खाली त्या ड्राईव्हकडे हाच रस्ता जातो का? ठीक आहे, चालतंय, थँक्यू. इकडचे रस्ते थोडे अरुंदच आहेत. हॅपी अभ्यास थोडा खराबच वाटतोय. सावकाशी जाऊया. पोहोचलो ड्राईव्ह कशी, इकडेच कुठेतरी गाडी पार्क करूया. ऑलमोस्ट दुपारचे 1 वाजून गेलेले आहेत आणि भूक पण लागलेली आहे आणि जोराचं कडक ऊन पडलेलं आहे. सो आम्ही जास्त वेळ ड्राईव्हवरती थांबलो नाहीत.
तुम्ही जर इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर मी तुम्हाला इव्हिनिंगचा टाईम सजेस्ट करू शकतो. तुम्ही बघितलं असेल की या ड्राईव्हवरती काहीही गर्दी नाही. सो तुम्ही इव्हिनिंगच्या टायमिंगला मस्त एकांतात बसून इथे सनसेट एन्जॉय करू शकतात. तर चला आपण आता रत्नागिरीमध्ये जाऊन पोटपूजा करून घेऊयात. मस्त अशी रत्नागिरीमधली फेमस फिश थाळी खाल्ली. तर आता आराम करण्याची गरज आहे. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये एका नवीन अशा हिडन प्लेसवरती जिथे जाऊन तुम्ही मस्तमध्ये सनसेट एन्जॉय करू शकता. तर चला